वैशंपायन ऋषींनी जनमेजय राजाला ही कथा सांगितली की विजयादशमीची कथा. पैठण शहरामध्ये देवदत्त नावाचा एक ब्राह्मण असतो आणि त्याचा कौत्स नावाचा एक मुलगा आहे. तो कौत्स मुलगा हा अतिशय मुळातच तेजस्वी असतो, परंतु एका पातळीपर्यंत विद्याग्रहण झाल्यानंतर त्याच्या पलीकडची पातळी गाठण्याच्यासाठी म्हणून तो बडोद शहराच्या मध्ये वरतंतू नावाचे ऋषी असतात त्यांच्याकडे विद्या शिकायला. 14 विद्या शास्त्र वगैरे सगळे शिकून घेतो. त्या काळामध्ये इतर काहीही अट्रॅक्शन नसे, त्यामुळे डिस्ट्रॅक्शन होण्याचे सगळे प्रकार आहेत ते खूप कमी असायचे. तर त्या काळामध्ये मोठं शिक्षण, सगळंच सगळं मन त्या शिक्षणाकडेच. पूर्वीच्या काळातले आश्रम जे होते त्या आश्रमांच्या मध्ये जाऊन शिकायचं असतं. त्याच्यामध्ये अगदी साधी राहणी, अगदी त्या तत्वावरती आश्रम निर्माण करणं आताच्या काळामध्ये अशक्य आहे. परंतु आपला पण प्रयत्न असा आहे की आश्रम हा पूर्वीच्या संकल्पनांना धरून व्हायला पाहिजे. त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर ज्ञान ग्रहण करावं अशा प्रकारची इच्छा निर्माण झाली पाहिजे. तर तो वरतंतू ऋषींच्या आश्रमामध्ये जातो. त्याच्यामध्ये दुसरीकडे इकडे तिकडे लक्ष जाण्याचं कारणच नाही. संध्याकाळच्या टीव्ही, कॅन्टीन वगैरे काही नव्हतं वरतंतू ऋषींच्या आश्रमामध्ये. काही नव्हतं. गुरुकुल पद्धत जी आहे, गुरुकुल पद्धत पूर्वापार आपल्याकडे चालत आलेली आहे. त्या गुरुकुल पद्धतीमध्ये एकतर आमचं जीवन जास्तीत जास्त चांगलं कसं होईल हे पाहायला गेलं. त्याला योग्य गोष्टी तर पुरवल्या गेल्या, पण मुख्य उद्देश या सर्व सुखोपभोगांच्या पलीकडे एक ईश्वर प्राप्तीचं मुख्य ध्येय आहे. त्याच्या संबंधीचं ज्ञान प्राप्त करून घेणे हा सर्व आश्रमांच्या मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंतःकरणामध्ये असलेला उद्देश. जीवनाविषयक, जीवनाला आवश्यक अशा प्रकारचं ज्ञान पण त्यावेळेला दिलं जात असत. तर तो वरतंतू ऋषींच्या आश्रमामध्ये ज्ञानग्रहण करण्याच्यासाठी म्हणून गेलेला कौत्स लवकरच खूपच तेजस्वी असतो. 14 विद्या संपन्न होतो, शास्त्र. आणि मग गुरूंना असं विचारतो की तुम्हाला गुरुदक्षिणा काय दे. शिष्याने गुरूंना गुरुदक्षिणा देणे ही पूर्वापार प्रथा चालत आलेली. त्यावेळेला गुरु असं म्हणाले की तू सुसंस्कृत झालात विद्यांनी, त्या विद्यांनी सुसंस्कृत झाल्यामुळे तीच मला गुरुदक्षिणा आहे, त्याच्यापेक्षा मला स्वतंत्र गुरुदक्षिणा काही आवश्यक नाही. पण तरी देखील वरतंतू ऋषींना आपण काहीच देत नाही आहोत आणि तसेच जात आहोत हे काही त्या कौत्साला बरं वाटत नाही. वसुधा तरुण मुलगा, काही बाह्य जीवनाचा किंवा कशाचा संपर्क नाही, तरुण अगदी किशोर वयामध्येच तो त्या ऋषींच्या आश्रमामध्ये गेलेला. त्यामुळे त्याला काही माहिती नव्हते बाह्य जगात काय आहे ते. तर पण काही झालं तरी मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची, काहीतरी गुरुदक्षिणा तुम्ही सांगाल ती किती. मग वरतंतू ऋषींनी सांगितलं की 14 कोटी सुवर्ण मुद्रा, प्रत्येक विद्येची एक, या दृष्टीने 14 विद्यांची 14 कोटी सुवर्ण मुद्रा तो आणून दे. आणि त्या सुवर्ण मुद्रा ठिकठिकाणी भीक मागून आणायच्या नाहीत, कुणातरी एकाच दात्याकडनं आणायच्या. हे अजूनच अवघड होतं. ज्यावेळेला तो बाहेर पडला त्यावेळेला उत्साहाने बाहेर पडला. ज्यावेळेला तो विचार करायला लागला आणि त्याला असा अनुभव यायला लागला जीवनाचा, किंवा अशा प्रकारचा इतका धनिक कोणी नसतो, आणि धनिक असला तर तो द्यायला तयार नसतो. तर तो फिरत होता, चिंतेत होता. विद्येचं ज्ञान तर त्याजवळ होतच, त्याच्या बाबतीत काही प्रश्नच नाही. पण असं असलं तरी देखील आता हे गुरूंना गुरुदक्षिणा दिल्याशिवाय माझ्या ज्ञानाचा मी प्रयोग नाही करू शकणार आहे. म्हणून तो फिरत होता. मग त्याला एका ब्राह्मणाने सांगितलं की तू रघुराजाकडे जा अयोध्येमध्ये. अयोध्येमध्ये रघुराजाकडे जा, तो एकच तुला देऊ शकेल. म्हणून तो रघुराजाकडे गेला. तर त्यावेळेला रघुराजाने एक मोठा यज्ञ केलेला होता आणि त्याच्यामध्ये सगळं धन वाटून टाकलेलं होतं. आणि स्वतः राजा राणी सर्व दक्षिण म्हणून यज्ञ केला होता. आणि राजा राणी एका साध्या
आश्रमासारख्या ग्रहामध्ये राहत होते. आता खरं तर सगळं धन गेल्यानंतर सत्ता पण जायला पाहिजे, पण प्रजाजनांचं त्याच्यावर इतकं प्रेम होतं की त्यांनी दुसऱ्या कुणाला राज्यावर बसवण्याचा किंवा आघाडी किंवा युती वगैरे काही न होता सर्वांनी एकमान्यतेने तोच राजा, कुणाच्या मनामध्ये संदेहच नव्हता, अत्यंत पराक्रमी आणि अत्यंत धर्मशील असं जे कुळ आहे सूर्यकुळ, वस्तुतः सूर्यापासून मनु इक्ष्वाकू असं होत होत ते कुळ रघुराजापर्यंत आलेलं होतं. आणि त्या रघुराजाचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी हे सगळं राजेपणा सगळा सोडून देऊन साधेपणाने राज्य केलं आणि जे सामर्थ्य विलक्षण होतं. तर इंद्राला वगैरे त्यांनी या सगळ्या रघुकुलातल्या राजांनी देवांना मदत केलेली निरनिराळ्या युद्धांच्या मध्ये. तर हा रघुकुळातला राजा म्हटल्यानंतर हा तिथं गेला काही अपेक्षेने आणि बघितलं तर ते राजा राणी एखाद्या साध्या आश्रमासारख्या घरात राहत आहेत. त्याचं ज्या वेळेला आदर सत्कार केला त्यावेळेला त्याचं पादप्रक्षालन करण्याच्यासाठी त्यांनी आत्म पूजेचं साहित्य आणलं. त्याच्यातली जी भांडी होती ती सुद्धा मातीचीच होती. त्यावेळेला आता हा राजा आपल्याला धन कसं देणार हा विचार कवचाच्या मनात आला नाही. हे फार आश्चर्याची गोष्ट आहे की याला कसं मागो, की हा स्वतः इतक्या गरिबीत राहतोय आणि अशा प्रकारचं मातीच्या याच्यामधनं कवचाच्या मनात असा विचार आला की रघुराजा आपल्याला धन कसं देईल. रघुराजाने त्याची पादपूजा केली आणि त्याला नमस्कार केला. विद्वान सर्वत्र पूज्यते त्याप्रमाणे कवचाची कीर्ती वरतंतु ऋषींचा हा शिष्य म्हणून त्याच्यापर्यंत गेलेलीच होती आणि मग त्यानुसार त्याने जर पूजन केलं. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्चव ब्रह्मचर्य अहिंसाच शारीरम तप उच्चते. अशा रीतीने पहिलं देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम हा धर्मज्ञच होता राजा. त्यानुसार त्याने त्याचं पूजन केलं. काय इच्छा आहे विचारलं त्यावेळेला त्याने सांगितलं की काही न संकोच 14 कोटी सुवर्ण मुद्रा हव्या आहेत. माझ्या गुरूंची गुरुदक्षिणा द्यायची आहे. आता रघुराजाच्या मनात प्रश्न निर्माण झाला नाही की कसं द्यायचं याला. त्यावेळेला त्याने असं सांगितलं त्या कवचाला की योग्य मुहूर्त काढ. मग त्याने आश्विन शुद्ध नवमी हा मुहूर्त काढला. ज्या दिवशी राजाने असं ठरवलं की इंद्रावरती स्वारी करायची आणि ते धन मिळवायचं. आता हे वर्तमान ज्या वेळेला राजाने संकल्प सोडला त्यावेळेला आपोआप इंद्राला कळलं आणि इंद्राला हे वर्तमान कळाल्यानंतर त्याच दिवशी त्यांनी त्याला युद्धाची तयारी पण करून न देता अयोध्येच्या बाहेरच्या म्हणजे साकेत नगरी, तुम्हाला कदाचित माहिती नसेल साकेत या शब्दाचा अर्थ अयोध्याच, पण साकेत नावाच्या मुलांना पण हे माहित नसतं. पण अयोध्या नगरी जी आहे त्या अयोध्या नगरीच्या बाहेर असलेल्या आपट्याच्या झाडांच्या वरती आणि शमीची आणि आपट्याची झाडं होती त्याच्यावरती त्या सुवर्णमुद्रांचा त्याने पाऊस पाडला. सुवर्णमुद्रांचा पाऊस त्यांनी पाडल्यानंतर तिथून जाणाऱ्या नागरिकांनी म्हणजे गावकऱ्यांनी राजापर्यंत ही बातमी पोहोचवली की गावाबाहेरच्या आपट्याच्या आणि शमीच्या झाडांवरती सुवर्णमुद्रांचा पाऊस पडलाय. राजाला लगेच कळलं की इंद्रानेच केलेला असणार म्हणून. पण त्यांनी काही केलं नाही, उंटवाल्यांना बोलवा म्हणून सांगितलं आणि मग उंटवाल्यांना बोलून ते सगळं धन आहे ते उंटांच्या वरती लादून व्यवस्थित रीतीने कवचाच्या जवळ गेला आणि म्हटलं की हे आपलं धन. आता कवच ते उंट घेऊन तसंच त्या वरतंतु ऋषींच्याकडे गेला आणि वरतंतु ऋषींच्याकडे गेल्यानंतर त्यांनी गुरुजींना गुरुदक्षिणा समर्पित करण्याच्यासाठी त्यांनी नमस्कार केला आणि गुरुजींनी सांगितलं की गुरुदक्षिणा आणलेली. आता एवढं सगळं झाल्यानंतर वरतंतु ऋषींनी ज्या वेळेला ते उंट पाहिले आणि त्या उंटावरती लादलेल्या त्या थैल्यांच्या मधल्या सुवर्णमोहरा पाहिल्या तर त्यांना असं वाटलं की हे धन आपण मागितल्यापेक्षा जास्ती आहे. म्हणून त्याने एका थैलीतल्या मोहरा त्या
मोजल्या आणि त्याच्यावरून जितके उंट तितक्यांनी गुणायचं त्याला, थोडक्यात म्हणजे आपल्याला त्याला नीट येत होतं ते. त्यानुसार त्यांनी लगेचच सांगितलं की हे धन मी मागितलेल्या धनापेक्षा जास्ती आहे आणि इतकेच उंट मला पाहिजे आणि म्हणजे इतके उंटांच्या वरती लादले धन म्हणजे पूर्ण होणार आहे, बाकीचं तू घेऊन जा परत. अरे गुरुने सांगितल्यानंतर तो एकही शब्द न बोलता उरलेले उंट घेऊन तो परत निघाला. म्हणजे सगळेच उंट कदाचित नेले असतील, ते सगळं धन घेऊन तो परत निघाला, जास्तीचं धन. आणि ते जास्तीचं धन जे आहे ते घेऊन तो त्या वरतंतु ऋषींच्याकडे गेला आणि त्या वरतंतु ऋषींना त्यांनी जे धन दिल्यानंतर ते घेऊन परत तो रघुराजाच्याकडे गेला आणि रघुराजाला सांगितलं की हे धन जास्ती आहे, त्यामुळे हे तुला घेऊन टाक. त्यातली एकही सुवर्ण मुद्रा त्या कौत्सानी स्वतःकडे काढून घेतली नाही. जसं तसं ते धन, अलीकडच्या काळात आपण हा गोष्टीचा विचार पण करू शकत नाही की हे सगळे प्रकार काय असतील. आणि ते धन त्याने त्या रघुराजाच्याकडे दिलं आणि त्याला सांगितलं की हे जास्तीचं धन आहे, माझ्या गुरूंनी परत पाठवलेलं, तर त्यामुळे ते तू घे. राजा म्हणला की मी हे तुम्हाला दान दिलेलं आहे, त्यामुळे मी हे परत कसं घेऊ. त्यावेळी कौत्साने सांगितलं की गुरूंना गुरुदक्षिणा देण्यासाठीच तेवढ्यापुरतच मी तुझ्याकडे धन मागितलं होतं, जास्तीचं आलं याच्यात माझा काही दोष नाहीये, त्यामुळे आता हे जास्तीचं धन मी माझ्याजवळ ठेवून घेऊ शकत नाही, कारण की मी तुला ते मागितलेलंच नाही. मग रघुराजाने काय केलं की जे उरलेलं धन जे होतं ते सगळं गावाच्या बाहेरच्या आपट्याच्या झाडांच्या तिथं त्या थैल्या नेऊन ठेवल्या. आणि मग गावकऱ्यांनी सीमोल्लंघन करून आजच्या दिवशी एक दिवस त्याच्यात गेला आणि मग गावकऱ्यांनी सीमोल्लंघन करून ते एकमेकांना ते धन देऊन लुटलं, आनंद व्यक्त करत लुटलं. आता अलीकडे आपट्यांच्या झाडाच्या पायाशी आता तशा प्रकारचं धन नाहीये, परंतु त्या गोष्टीची आठवण म्हणून आपट्याचीच पानं एकमेकांना देण्याची पद्धत तेव्हापासून सुरू झाली. अशी एकूण कथा आहे. या कथेमध्ये अप्रतिम गोष्टी सांगितल्या गेल्या. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे गुरूंच्या बद्दल शिष्य कृतज्ञ असतात आणि त्याच्या बदल्यात त्यांना काहीतरी जरूर द्यायचं असतं, पण गुरूंना काही शिष्यांच्याकडनं अपेक्षा नसतं. हे वरतंतु ऋषींनी पहिल्यांदाच सांगितलं. पण तरी देखील शिष्याच्या देण्याच्या भावनांना ते आनंदात करत नाहीत, पण त्याला काही शिकवायचं पण होतं त्यांना की कशा रीतीने तू कुठं जायला पाहिजेस, अशा प्रकारचा श्रेष्ठ दाता शोधला पाहिजेस, अशा प्रकारच्या समर्थ व्यक्तित्व शोधल्या पाहिजेस, त्यांच्याजवळ जा. आणि त्याप्रमाणे रघुराजाच्या जवळ जाऊन त्याने ते मागितलं. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये एक प्रकारची मोठी उदात्तता आहे की त्या वरतंतु ऋषींनी एकही मोहर जास्तीची आपल्याजवळ ठेवून घेतली नाही. कौत्साने स्वतःजवळ त्याच्याजवळ काहीच नव्हतं, पण विद्याधन होतं त्याच्याजवळ. ही फार महत्वाची गोष्ट होती. केवळ आत्मविश्वास आहे की काय मिळवायचंय जीवनामध्ये, तर इतकं धन समोर आहे, पण हे मिळवायचं नाहीच आहे. जे मिळवायचं ते मी मिळवलेलं आहे ऑलरेडी. गुरूंच्याकडनं मिळवलेलं ज्ञान हे माझ्याजवळ आहे, आता मला इतर कुठल्याही आधाराची आवश्यकता नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. तरुण मुलाला अशा प्रकारचा संयम असणं, अशा प्रकारचा विवेक असणं अत्यंत अवघड गोष्ट. न चोर हार्यम न च राजहार्यम. म्हणजे हे धन आहे ते चोर हरण करू शकत नाहीत, राजा हरण करू शकत नाही. न भारतृ भाज्यम म्हणजे भावाभावांच्या मध्ये त्याची वाटणी होत नाही. न च भार भारी म्हणजे अंतःकरणावर त्याचा भार होत नाही. आणि त्याच्यापुढे असं ते सुभाषितकार म्हणतात की व्ययम कृतम, म्हणजे त्याचा जर का व्यय केला तर वर्धित एव नित्यम, तर ते वाढतच जातं. विद्याधन सर्वधनम प्रधानम, सर्व धनांच्या मध्ये हे विद्याधन श्रेष्ठ आहे. तर त्याच्याजवळ होतं. गुरूंच्याकडनं प्राप्त झालेली विद्या हेच मुख्य धन ते त्याच्याजवळ असल्यामुळे त्यांनी
एकही सुवर्ण मुद्रा स्वतःजवळ ठेवलं नाही. आणि रघुराजाचा विलक्षणच होता, त्यांनी त्या सगळ्या सुवर्ण मुद्रा, आपल्याजवळ पण काही नाही, त्याच्याजवळ पण काही नव्हतं, राज्य चालवायचंय, मग आता या उपयोगी करू, काही नाही. ज्याच्यासाठी मागवलं होतं त्या सोडून मला नको आहेत म्हणून त्यांनी त्याचं ठेवल्या, पाहिजे असलं ते इंद्राने परत घेऊन जाव्यात असं त्याचा मानस होता. मी न मागताच त्याने दिलेले आहेत, त्यामुळे मी तिथं ठेवून देतो जास्तीच्या, त्यांनी मी न सांगताच घेऊन जाव्यात अशी त्याची भूमिका होती. इंद्र तर देवांचा राजा होता, तो ते परत नेणं शक्यच नव्हतं. पण हे दुसऱ्याचं धन आहे, हे मला नको. जे जे काही मी मागितलं, म्हणजे गुरुनं दिलेलं धन सोडून मागवा, हे दुसऱ्याचं धन आहे, मी न कमावलेलं धन आहे, मला नको. असं जी कौत्साची भूमिका आहे, वरतंतु ऋषींची भूमिका आहे, रघुराजाची भूमिका आहे, त्यामुळे सामान्य प्रजेची पातळी थोडी नेहमी खाली असते. आणि त्यात पाळी असल्यामुळे आपण न कमावलेलं असल्यामुळे ते आपण घेऊ नये असं त्यांच्या मनामध्ये नाही आलं, म्हणून त्यांनी सीमा उल्लंघन केली. म्हणजे ही जी मर्यादा आहे की माझं धन नाही तर मी घ्यायचं नाही, ही सीमा त्यांनी उल्लंघन केली आणि एकमेकांना दिलं, पण त्याला लुटलं असंच म्हणायला पाहिजे, म्हणून लुटलं असा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी वापरला गेला. पण त्याच्याबरोबर त्याची त्या प्रजेची पातळी सुद्धा खूपच उंच होती, कारण की एकमेकांना देऊन त्यांनी तो आनंद व्यक्त केला. लुटला त्यांनी एकमेकांना मारून खून. तुम्ही ते इट्स अ मॅड 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 वर्ल्ड म्हणून पूर्वी पिक्चर होता, आणि त्याच्यामध्ये एकदा असेच ते डॉलर्स पडतात आणि मोठे गरीब श्रीमंत सगळे जे काय वेड्यासारखं ते डॉलर्स ते पडत, वरतून पडलेले डॉलर्स होते, ते मिळवण्यासाठी मारामाऱ्या करतात, जे काय करतात ते पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की या प्रकारचे जे प्रकार आहेत. किंवा मेकॅनस गोल्ड नावाचा सिनेमा होता, त्याच्यामध्ये ते सोन्याची खाण मिळते आणि मग ते असं सगळं सोनं मिळतं, त्यावेळेला ते जे काही मिळवलेले लोक असतात ते एकमेकांना ठार मारायला बघतात, कारण की मलाच पाहिजे म्हणून. तसं इथं झालं नाही, यांच्यात मारामाऱ्या झाल्या नाहीत, संघर्ष झाले नाही, कुणी स्वतःकडे जास्ती साठा घेण्याचा प्रयत्न केला नाही, एकमेकांना देऊन त्यांनी आनंद व्यक्त केला. म्हणजे प्रजेची पातळी पण उंचावलेलीच होती, म्हणजे कमी नव्हती. पण यांची खूपच उंचीची पातळी. एकंदर एकच कथा आनंद गोष्टी समजावून सांगताय आणि त्याच्यामध्ये सांगताय की जे जे काही तुम्हाला प्राप्त होत आहे, सहज अनायासे प्राप्त झालेलं आहे, ते फक्त स्वतःकडे ठेवू नका, ते इतरांना वाटून त्याच्यानंतर आनंद व्यक्त करून तुम्ही जीवन व्यतीत करा. मग आम्हाला अनंत गोष्टी प्राप्त आहेत, इतरांचा विचार करावा आणि स्वतः पण विकसित व्हावं आणि सगळ्यांनी मिळून आनंद एका दिवशी नव्हे परंतु संबंध वर्षभर लुटावा. लुटावा म्हणजे वेगळ्या अर्थाने मी म्हणतो आहे, आनंदाने राहावा. ज्या प्रजेने जसा तो फक्त मिळालेले अनायासे म्हणून स्वतःकडे न ठेवता सगळ्यांचा विचार एकमेक करत होते. प्रेम हीच महत्वाची गोष्ट माध्यम होतं आणि त्यामुळे आता जी आपट्याची पान देण्याचं जे काही प्रघात पडलेला आहे त्याच्यामध्ये पैशाचा विचार नाहीये, पण प्रेमाची देवघेव आहे, अशा प्रकारची त्याच्या पाठीमागे भूमिका. प्रत्येक सणाला काही ना काहीतरी सुंदर कथा त्याच्या पाठीमागे आहे आणि काही शिकवणं पण आहे त्याच्या पाठीमागे. आपण सणासणालाच शिकायला पाहायचं नाही, मध्ये आधी वाचायला सुद्धा हरकत नाही, परंतु या दिवशी विशेष या सर्व गोष्टींची आठवण आहे. यानुसार ज्या कथेतनं हे निर्माण झालं त्याचं एक दायित्व, त्याचं एक ऋण आपल्यामध्ये आहे आणि काही अशा प्रकारे कशाने निर्माण झालं हे तरी इतरांना आपण सांगू शकलो पाहिजे की कशासाठी. म्हणून यासाठी म्हणून आज प्रभू रामचंद्रांच्या पायी बसून, स्वामी विवेकानंदांच्या पायी बसून, सर्व योग संप्रदायाच्या पायी बसून आज ही विजयादशमीची कथा आपण बघितली.